EPS 95 पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या वतीनं गेली 10 वर्षे जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर विविध प्रकारची आंदोलनं करूनही मागण्यांबाबत शासनानं निर्णय घेतलेला नाही। त्याच्या निषेधार्थ EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं शुक्रवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर देशव्यापी आंदोलन केलं। कोल्हापुरातही कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून विभागीय आयुक्त मनीषकुमार हलदोली यांना मागण्यांचं निवेदन दिलं। EPS 95 पेन्शनधारकांना किमान 7,500 रुपये दरमहा पेन्शन मिळावी, मोफत वैद्यकीय सुविधा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च पेन्शनचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं गेली 10 वर्षे संघर्ष सुरू आहे। या मागण्यांसाठी संघटनेनं 9 आणि 10 मार्च रोजी दिल्लीत आंदोलन केलं, तरीही केंद्र सरकारनं मागण्या मंजूर केलेल्या नाहीत। त्यामुळे 17 मार्च रोजी देशभरातील सर्व जिल्ह्यातील भविष्य निर्वाह निधी कार्यालय समोर देशव्यापी आंदोलन करून मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। कोल्हापुरातही संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करून भविष्य निर्वाह निधीचे विभागीय आयुक्त मनीषकुमार हलदोली यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शहर अध्यक्ष लालासो गायकवाड, MS पाटील, आनंदराव माने, सुनील लाड, बाजीराव किल्लेदार, आनंदराव हिरडेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।